गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप एक्झामिनेशन अर्थातच NMS ही जी स्पर्धात्मक परीक्षा आहे की जी परीक्षा जर तुम्ही शिष्यवृत्ती धारक झाला तर तुम्हाला 4 वर्षाचा 48,000 रुपये मिळवून देते. अशी अतिशय महत्वाची ज्यांचं उत्पन्न 3.5 लाखापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा केंद्र सरकारनं आयोजित केलेली आहे. आणि या परीक्षेसाठी आजचा आपला जो घटक आहे तो विसंगत आकृती ओळखा. बघा, या घटकावर आधारित प्रत्येक वर्षी 3 प्रश्न विचारलेले आहेत. प्रत्येक वर्षी या घटकावर आधारित 3 प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे आजचा घटक हा फार महत्वाचा आहे. आणि आपण 2010-11 पासून आता 2024-25 पर्यंत ज्या NMAच्या परीक्षा झाल्या या सर्व परीक्षेतील प्रश्न घेत आहोत. त्यामुळं सर्वांनी काळजीपूर्वक आपला व्हिडिओ पहा आणि सर्वांनी उत्तर वगैरे व्यवस्थित द्या. बघूया. सर्वांनी मिळून आपण स्पष्टीकरण काढूया. दिलेल्या आकृत्यांच्या गटातून विसंगत आकृती ओळखा. बघा, सर्वांनी बाणाची दिशा पाहायची आहे. घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं बाण आहे की घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं बाण आहे. आता इथला जर आतला बाण पाहिला तर ही घड्याळाच्या काट्याची दिशा दिसते आहे की नाही, म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. आता इथं पहा, ही सुद्धा क्लॉकवाईज डायरेक्शन दिसते आहे की नाही. आता ही मात्र बघा घड्याळाच्या काट्याची विरुद्ध दिशा दिसते, म्हणजे त्याला आपण इंग्रजीमध्ये अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणूया. आता ही सुद्धा क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. म्हणजेच पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या पर्यायामध्ये ज्या आकृत्या आहेत त्यामध्ये बाणाची दिशा ही क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. फक्त तिसऱ्या पर्यायामध्ये ते तुम्हाला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन दिसते. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. अशाच पद्धतीने तुम्ही दुसरी जी आकृती आहे त्याचं थोडं ऑब्झर्वेशन करा. हा जो पोकळ गोल आहे त्या पोकळ गोलाच्या दिशेनं बघा हे 2 बाण दिसत आहेत तुम्हाला. इथं पण बघा पोकळ गोल आहे. पोकळ गोलाच्या दिशेनं हे 2 बाण दिसत आहेत. इथं सुद्धा पोकळ गोल आहे. त्या पोकळ गोलाच्या दिशेनं 2 बाण दिसत आहेत. मात्र ही जर 2 आकृती पाहिली 2 नंबरची तर या पोकळ गोलाच्या विरुद्ध दिशेनं बाण आहेत. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असा आहे. पहा, सहज ऑब्झर्वेशन केल्यावर आपल्या लक्षात येतोय. पहा, आता 3 नंबरचा प्रश्न पहा. आता याच्यामध्ये काय ठरवूया आपण, हा जो भरीव गोल आहे आणि हा जो चौकोन आहे तो पहा. भरीव गोल आणि चौकोन. आता हा भरीव गोल आणि जो चौकोन आहे तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन का क्लॉकवाईज डायरेक्शन रोटेट होते ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आता आपण फक्त भरीव गोल पाहूया. आता हा भरीव गोल हित आहे, तो हित आलेला आहे, पुन्हा तो हित गेलेला आहे आणि पुन्हा हित गेलेला आहे. बरं, आता आपण चौरस पाहूया. चौरस हित आहे, तो आता हित आला, तो हित आला, तो हितच राहिला. बघा काय सांगता येते का, महत्वाची दिशा पहा. कोणत्या दिशेनं या ठिकाणी आकृती रोटेट होते हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे. 2010-11च्या NMS परीक्षेत हा प्रश्न आलेला होता. सांगू शकतोय कोण याचं स्पष्टीकरण आपल्यापैकी? बघूया, तुमचा माईक चालू आहे. त्रिकोण, चौरस, भरीव गोल आणि एक्स अशा प्रकारची चिन्ह आहेत. सगळीकडे ते दिसतंय. पर्याय क्रमांक 3. कारण सांगा.
घटीवत जर बघितलं तर भरीव गोल, चौकोन, एक्स आणि त्रिकोण हा क्रम आहे, पण पर्याय क्रमांक 3 मध्ये तो क्रम नाहीये, म्हणून पर्याय क्रमांक 3. म्हणजे अगोदर भरीव गोल, पुन्हा चौकोन, पुन्हा एक्स आणि त्रिकोण असा घटीवत क्रम आहे. बरं बघूया आपण. भरीव गोल, चौकोन, एक्स आणि त्रिकोण. भरीव गोल, चौकोन, एक्स आणि त्रिकोण. भरीव गोल, चौकोन, एक्स आणि त्रिकोण. बरोबर आहे. आता जो तिसरा पर्याय आहे याच्यामध्ये बघा भरीव गोल, चौकोन, एक्स आणि इथं काय आहे 3 मध्ये प्रतिघटीवत डिरेक्शन या 4चा क्रम आपल्याला दिसतोय, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. ओके. आता 2010-11चाच प्रश्न आहे, फक्त प्रश्नामध्ये थोडा बदल आहे बघा. पुढील प्रश्नात आकृत्यांचा एक गट दिलेला असून त्या गटाशी जुळणाऱ्या आकृती आपल्याला पर्यायातून निवडायच्या आहे. म्हणजे ह्या 3 आकृत्यामध्ये एक विशिष्ट असा नियम आहे आणि त्या नियमाशी जुळणारी उत्तरामधून तुम्हाला पर्यायी आकृती शोधायची आहे. बघूया ह्याचं कोण स्पष्टीकरण देतंय. ते सिम्बॉल दिसताना एक प्लस आणि एक मला वाटते भागाकाराचा सिम्बॉल आहे, अधिक आणि भागाकार. थोडं स्पष्ट दिसतंय. अधिक भागाकार असे सिम्बॉल आहेत. असं सिम्बॉल पहा पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतंय समोरासमोर. म्हणजे त्या चौरसाचं जे शिरोबिंदू आहेत, समोरासमोरील शिरोबिंदूवर अधिक आणि भागाकार अशा प्रकारचे सिम्बॉल आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 38चं स्पष्टीकरण बघूया कोण सांगते आपल्यापैकी. पहिल्या 3 आकृतीमध्ये एक रिलेशन आहे, कोणतं सांगा पाहू. या 3 आकृतीमध्ये मला वाटते पंचकोन आहेत का हे? 5च बाजू आहेत ना? हो सर. हो सर. बघ 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 म्हणजे हा पेंटॅगॉन आहे. मग पर्यायामध्ये हा पेंटॅगॉन दिसतोय बघा, पंचकोन दिसतोय की नाही. बाकी दुसऱ्या आकृतीमध्ये षटकोन दिसतोय. पुढच्या आकृतीमध्ये सुद्धा 5 पेक्षा जास्त भुजा आहेत. चौथ्या आकृतीत तर भरपूरच आहेत. त्यामुळे याचं जे उत्तर आहे ते काय येणार आहे, पर्याय क्रमांक 1 असं येणार आहे. पहिल्या आकृतीमध्ये पंचकोन आहे, मग पर्यायामध्ये पंचकोन असणारी आकृती पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिसते. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 39. बघा 48 विद्यार्थी जॉईन आहेत. आपल्या 48 पैकी कुणाला तरी सांगता आलं पाहिजे. सर पर्याय क्रमांक 3. 3 पर्याय नाही दिलेला. पर्याय क्रमांक 4. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. कोण सांगते पर्याय क्रमांक 4 कसं काय? बघूया एक्सप्लेन कोण करते. सर प्रश्न आकृती मधली पहिली आणि तिसरी आकृती समान असल्यामुळे दुसरी आणि चौथी आकृती समान येणार.
पहिली आणि तिसरी आकृती समान आहे का? प्रश्न आकृतीमधली हा, प्रश्न आकृतीमधली. हा, करेक्ट. म्हणजे दुसरी आणि चौथी समान येणार ना? मग दुसरी आणि चौथी कुठे येते रे समान? वर बाण, खाली बाण, खाली बाण आणि हे. थोडासा बदल आहे. काय बदल आहे? जो चौकोनाचा सिम्बॉल आहे ते चौकोन दुसऱ्या वर आकृतीमध्ये खाली आहे, इथं वर आहे. तेवढा बदल आहे, बाकी सेम आहे. बरं, ठीक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4. चला नेक्स्ट. आता 2011-12 ची प्रश्नपत्रिका आहे. 11-12 त्यातला प्रश्न क्रमांक 14वा पाहायचा आहे. सर पर्याय क्रमांक 1 3 पर्याय क्रमांक 1. 1 पर्याय क्रमांक 1 एक नाही. सर पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3 काय झालंय तुम्हाला सांगतो. मी 2-3 प्रकारचे पुस्तकं रेफर करतोय. यामध्ये अनंत वाईकरचं जे अथर्वश्री प्रकाशनचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी पर्याय वेगळेच दिलेले आहेत आणि आकृत्या सुद्धा बदललेल्या आहेत. त्यामुळं पुन्हा मी असा विचार केला की MSc पुणेनं ज्या स्वतः प्रश्नपत्रिका काढलेल्या आहेत त्या प्रश्नपत्रिका आपल्याला MSc पुणे वेबसाईटला पाहायला मिळत आहेत. त्याच्यामध्ये जर बघितलं तर त्या आकृत्या आपण गृहीत धरूया आणि त्यातलीच उत्तर आपण एक्सेप्ट करूया. आता याचं MSc पुणेनं अधिकृत केलेलं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक तुम्ही सांगितल्याप्रमाणे 3 आहे. फक्त एक्सप्लेन करून एक जणांनी सांगायचं. कोण एक्सप्लेन करेल पर्याय क्रमांक 3च का? आता हित आकृती आडवी आहे, पुन्हा उभी आहे. पुन्हा आडवी आहे म्हणजे पुन्हा उभी पाहिजे. परंतु हा नियम इथं लावलेला नाही. मग कोणता नियम लावलाय पहा? तर जर पहिला पर्याय बघितला तर त्या गोलाच्या वरती रेषा आडवी आणि दुसरा पर्याय जर बघितला तर तिथे दोन गोल आहेत, मध्ये 2 रेषा आहेत. आणि जर चौथा पर्याय बघितला तर तिथे पण दोन्ही साईडला गोल आहेत आणि रेष पण आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3. म्हणजे पहिला जर पर्याय पाहिला तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचं जी आडवी रेष आहे ती आहे. वर कुठल्याच पर्यायात अशा आडवी रेष नाही का नाही. दुसऱ्या पर्यायात पाहिलं तर दरम्यान अशा 2 रेषा आहेत इथं. आपण जर प्रश्न आकृत्या पाहिल्या तर अशा 2 रेषा दरम्यान कुठंच नाही. आणि चौथ्या आकृतीमध्ये सुद्धा बघा अशा प्रकारचं सिम्बॉल आहे. मग पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये असं काहीतरी वेगळं आलेलं आहे. मात्र तिसरी जर आकृती पाहिली तर बघा 2 रेषा, दोन्ही बाजूला पोकळ गोल, मध्ये दरम्यान रेषा आहे आणि बाण आहे. ह्या सगळ्या आकृती फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये समाविष्ट आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 करेक्ट. आता प्रश्न 15वा पहा. एकूण जे 4 रेषाखंड आहेत त्यांचं ऑब्झर्वेशन करा सर्वांनी. हे जे 4 रेषाखंड आहेत त्यांचं ऑब्झर्वेशन करा. आता
हा जर आडवा रेषाखंड घेतला तर दोन्ही बाजूला बाण आहे ना. आता हा जर रेषाखंड विचारात घेतला तर एकाच बाजूला बाण आहे. हा जर रेषाखंड घेतला तर एका बाजूला बाण आणि दुसऱ्या बाजूला बघा अशा प्रकारचं सिंबॉल आहे. फक्त ते भरीव आहे, लक्षात ठेवा. आणि चौथी आकृती पाहिली तर एका बाजूला असा पोकळ गोल आहे. अशा प्रकारचं रेषाखंड आपल्याला सगळ्या पर्यायात दिसतात का, पहा बघू. सर पर्याय क्रमांक 3. सर पर्याय क्रमांक 3. बरोबर, पर्याय क्रमांक 3. आता पहिला पर्याय का नाही, तर इथं काहीतरी असं वेगळं मध्येच त्या रेषेवर आडवी रेष आलेली आहे, त्यामुळे हा पर्याय येणार नाही. आता हा दुसरा पर्याय का नको, कोण सांगते? सर ती भरीव रेष आहे, बांध दिला नाही. हा बरोबर आहे, त्यामुळे ही पण ड्रॉप झाली. आणि चौथा का नको? आता ही रेषा प्रकार बाण दिला नाही, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. प्रश्न 16वा, 11-12 प्रश्नपत्रिकेतील प्रश्न 16वा पहा. सर पर्याय क्रमांक 4. बरोबर, एक्सप्लेन करा चला. मी सांगू अनुष्का पर्याय कसं आहे? हा, अनुष्का सांग. सर तिथं पहिल्या गोलामध्ये प्लस दिले आणि खाली त्रिकोण दिले. परत पुढं त्रिकोणामध्ये प्लस देऊन खाली चौकोन घेतले आणि त्याच्या पुढं चौकोनामध्ये प्लस देऊन खाली गोल घेतलाय. मग सर परत गोलामध्ये प्लस देऊन खाली त्रिकोण. गोलामध्ये प्लस देऊन खाली त्रिकोण, म्हणून पर्याय क्रमांक. ठीक आहे. हा, पुढचा प्रश्न 2011-12 प्रश्नपत्रिकेतील आहे बघा, 63, 64, 65. त्यावेळेस 6 प्रश्न विचारलं होतं या घटकामध्ये परीक्षेला. सर पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. कोण सांगेल स्पष्टीकरण याचं? काय होते, तुमचा आवाज खर 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 येतोय. एक जणांना स्पष्टीकरण सांगायचं. आता ह्या जे त्रिकोण आहे त्या त्रिकोणामधलं जे अंतर आहे बघा, हे सगळं सेम दिसतंय. इथे ह्या दोन चौरसामधलं जे डिस्टन्स आहे ते सेम दिसतंय. या षटकोनाच्या लगतच्या दोन भुजामधील अंतर सेम दिसतंय. तसं ह्या दोन वर्तुळातलं बघा, इथं अंतर कमी आहे, इथं अंतर कसं आहे, जास्त आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. सर पर्याय क्रमांक 3. तुम्हाला चान्स देतोय, फक्त एकाने स्पष्टीकरण सांगायचं. कोण सांगेल? नाव सांगा आपलं. हा, अर्जुन देशमुख. बाकीच्यांना सर्वांनी माईक बंद करा, फक्त अर्जुन देशमुख बोलतोय पहा. सर्वांनी माईक बंद ठेवा. हा, सांगा अर्जुन. सर सगळीकडे त्या आकृतीला खाली दिलंय हे, आणि तिसऱ्या आकृतीत त्याला त्रिकोणाचा खालच्या साईडला दिलाय. म्हणजे आतल्या आकृतीमध्ये इथं चौकोन दिसतोय, इथं पण चौकोन दिसतोय, इथं पण त्या त्रिकोणामध्ये चौकोन दिसतोय. फक्त इथं काय दिसतोय तुम्हाला? त्रिकोण दिसतोय. म्हणून पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 65 चं उत्तर सांगा.
पर्याय क्रमांक 4. एकाने एक्सप्लेन करा. चला नाव सांगा आपलं. फक्त एकच जण बोलेल. बोला. कोण स्पष्टीकरण देते या प्रश्नाचं? बरं ठीक आहे. आपण याची सिम्बॉल पाहूया. आत असणारं सिम्बॉल आणि बाहेर असणारं सिम्बॉल पाहूया. आता इथं पण यू सारखं सिम्बॉल आहे आणि इथं पण यू सारखं सिम्बॉल आहे. पुन्हा इथं त्रिकोणाच्या आत बी आहे आणि बाहेर पण बी आहे. म्हणजे दोन सिम्बॉल आतलं आणि बाहेरचं सेम आहे. इथं बघा उलटा यू सेम सिम्बॉल आहे. आता त्याच्या पुढचं जे सिम्बॉल आहे ते थोडं अस्पष्ट दिसतंय. मला वाटतं हे भागाकारासारखं सिम्बॉल सेम दिसतंय. पुन्हा इथं बघा बी आहे, इथं बी आहे, इथं डॅश आहे, इथं डॅश आहे. म्हणजे पहिल्या तिन्ही पर्यायामध्ये त्रिकोणाच्या आतील आणि त्रिकोणाच्या बाहेरचे दोन सिम्बॉल सेम आहेत. मात्र जर तुम्ही चौथी आकृती ऑब्झर्वेशन केलं तर फक्त हे एकच सिम्बॉल काय दिसतंय? सेम दिसते. बाकी तिन्ही सिम्बॉल भिन्न आहेत. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असं आहे. सर्वांना समजतंय ना? थोड्या आकृत्या स्पष्ट दिसत असतील. हो सर. ठीक आहे. हो सर. हो सर. आता ही 2013-14 ची प्रश्नपत्रिका ओपन केली तुमच्या समोर. 13-14 ची. बघूया सांगते का याचं उत्तर कोण? पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. नाही. पर्याय क्रमांक 1. 4 ना. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. बरं काय एक सांगा? एक का? सर श्रेया सांगू का? हा श्रेया जमदाडे सांगा. जो सगळ्यात खाली पोकळ गोल आहे त्याच्या इतर 3 पर्यायात त्याच्या शेवटच्या साईडला काहीच नाहीये. पण पर्याय क्रमांक 1 मध्ये बाण दिलाय. बरोबर आहे. म्हणजे पोकळ गोलाच्या दुसऱ्या टोकाला काहीच नाही. पोकळ गोलाच्या दुसऱ्या टोकाला काहीच नाही. मात्र पहिल्या आकृतीमध्ये पोकळ गोलाच्या दुसऱ्या टोकाला बाण आहे. किंवा पहिल्या आकृतीत 2 बाण आहेत. आणि बाकीच्या आकृतीत सगळीकडे बघा एकच बाण तुम्हाला दिसतोय. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1. बरं ठीक आहे. छान. आता प्रश्न क्रमांक 2 ची आकृत्या पहा. पर्याय क्रमांक 4. सर पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. सांगितल्याचं एक्सप्लेन. तुमचं नाव आधी सांगायचं. सर अनुष्का कसबे. हा. पहिल्यांदा अनुष्का कसबेचं नाव आलं पहा. अगोदर जो नाव सांगेल त्याला आपण चान्स देतोय. चला अनुष्का कसबे सांग स्पष्टीकरण याचं. सर तिथं खाली जी रेष दिली ना त्या रेषेच्या आतमध्ये 8 लाईन आहेत. म्हणजे तिथं जर 8 रेष आहेत. पहिल्या 3 मध्ये पण 8च आहेत. पण जर शेवटच्या ह्याच्यात बघितलं ना सर तर तिथं 3च आहेत. सॉरी 7च आहेत. बरोबर. ही जी आडवी रेषा आहे त्याच्या खालचं रेषाखंड जर मोजलं तर पहिल्या 3 आकृतीमध्ये 8 रेषाखंड आहेत. आणि चौथ्या आकृतीमध्ये 7 आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 करेक्ट. बघा अशा प्रकारचं सर्व प्रश्नांचं एकत्रीकरण तुम्हाला कुठल्याही क्लासमध्ये मिळणार नाही. कारण संध्याकाळी माझा 1 तास ह्याच्यासाठी मी घालवतो.
विविध प्रकारच्या प्रश्नपत्रिकेतील एकाच घटकाचे प्रश्न मला क्रॉप करावे लागतात. बाकीचं जर क्लास पाहिलं तर तिथं काय नवनीत शिकवलं जातं किंवा मार्गदर्शिका शिकवली जाते किंवा असं कुठलं तरी सॅम्पलचा प्रश्न वगैरे घेतले जातात. परंतु फायनलच्या परीक्षेतलं सर्व प्रश्न एकत्रित करून मिळणारं एकमेव क्लास म्हणजे आपला क्लास आहे. त्यामुळे तुम्हाला अतिशय महत्त्वाचं, तुम्ही नशीबवान आहे की तुम्हाला चांगला क्लास जॉईन करता आला आणि रोज आपण अभ्यास वगैरे ग्रुपवर पाठवतो. फक्त चॅनल वगैरे जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब चॅनल करायला विसरू नका. ठीक आहे. आता पुढच्या प्रश्न क्रमांक 3 मध्ये कोणता पर्याय वेगळा निघतोय पहा बघू. पर्याय क्रमांक 4 मयूर कोळी. मयुरी कोळीला आपण चान्स देतोय, त्यानं पर्याय क्रमांक 4 सांगितला. बाकीच्यांना माईक म्यूट करा. हा मयुरी सांग, एक्सप्लेन कर. षटकोनाबाहेरील गुणिले व अधिक ही चिन्हे वेगवेगळी आहेत, तर पर्याय क्रमांक 4 मध्ये अधिक अधिक ही चिन्हे समान आहेत. इथं गुणिले आणि अधिक आहे. इथं पण गुणिले आणि अधिक आहे. इथं पण गुणिले अधिक आहे. इथं अधिक अधिक आहे. करेक्ट. म्हणून पर्याय क्रमांक 4. व्हेरी नाईस मयुरी. आता ही 2014-15 ची प्रश्नपत्रिका ओपन झाली पहा. 14-15. सर पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. बर 1 तर का? बघूया. त्यांनी उत्तर 1 दिलं नाही बरं का, परंतु तुमचं बघूया 1 कसं येते. MSCE पुणेनं जी अंतिम उत्तर सूची तयार केली त्यामध्ये याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे पर्याय क्रमांक 3 असं. बरोबर तर तुम्ही आहे. 1 म्हणताय तरी आता पर्याय क्रमांक 3 कसं काय सांगा बघू. तर शिवम सर हा कोण सांगते? शिवम शिंदे. हा शिवम शिंदे सांगतोय. बाकीच्यांना माईक म्यूट करा. शिवम सांग. पहिल्या आकृतीमध्ये वरचा गोल भरीव आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये वरचा गोल भरीव आहे, तिसऱ्या आकृतीमध्ये वरचा चौकोन भरीव दिलाय गोलाच्या ऐवजी. बर ठीक आहे. मी असं काढलं होतं, हे जे सिम्बॉल आहे का नाही कर्णावरचं, ते बघा सिम्बॉल, कर्णावरचं सिम्बॉल. सर पहिल्या तिथे दुसऱ्या आणि वेगळा दिसेल. तिसऱ्या आकृतीमध्ये ते सिम्बॉल कर्णावरचं वेगळं दिसतंय, म्हणून पर्याय क्रमांक 3 पण निघतोय. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न तिसरा आहे बघा 2014-15 च्या प्रश्नपत्रिकेतील. याचं उत्तर सांगा. सर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. सर पर्याय क्रमांक 3. बर पर्याय क्रमांक 3 तर का सांगा पाहू. कोण सांगेल? सगळ्या आकृत्यांमध्ये त्रिकोणामध्ये एक रेष एक गोल, एक रेष एक गोल, परत चौथ्या पर्यायामध्ये एक रेष एक गोल आणि तिसऱ्या पर्यायामध्ये गोल आणि रेष आहे, त्यामुळे तो पर्याय वेगळा येणार. म्हणून तिसरा पर्याय वेगळा निघतोय. म्हणजे 101, 101, 101 असं पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या पर्यायामध्ये दिसते. तिसऱ्या पर्यायामध्ये कसं दिसतंय? 011. अगोदर वरचे 2 चिन्ह आणि पुन्हा खालचं चिन्ह जर विचार घेतलं तर, म्हणून पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. हा प्रश्न चौथा पहा. सर पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक क्रमांक 1 3. नाही. हा 3 बरोबर आहे. 3चं कोण स्पष्टीकरण सांगेल? पर्याय क्रमांक 3. दिया गायकवाड.
बर, दिया गायकवाडचा माईक फक्त चालू असेल, बाकीच्यांनी बंद करा. सांग दिया. पहिल्या आकृतीमध्ये साईडला तिथे 50 आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये पण 50 आहे आणि चौथ्या आकृतीमध्ये पण 50 आहे आणि तिसऱ्या आकृतीमध्ये 40 आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3. 40 दिसते. तर ते 60 आहे. हम्म सर ते 60 वाटतंय. सर ते सगळं सेमच दिसतंय. हा, थोडा आकृतीमध्ये हे आहे बरं का. बरं असू दे, ठीक आहे. याचा पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. थोडी आकृती अस्पष्ट दिसल्यावर अडचण येते. चला, 60वा प्रश्न सांगा. हा 15-16 प्रश्नपत्रिकेतला प्रश्न आहे. 15-16. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 3. सर पर्याय क्रमांक 2. सर पर्याय क्रमांक 2. पर्याय याचं क्रमांक उत्तर 3. पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे. कोण सांगतोय पर्याय क्रमांक 3 का? मी सांगू बरा. स्वरांजली खबाले. हा, स्वरांजली खबाले. सांग स्वरांजली. हा सर, आपण जो पहिला एक वर्तुळ आहे ते बघितलं तर त्याच्या दोन्ही बाजूला 2 वर्तुळ आणि 4 वर्तुळ आहेत. पण जर आपण पर्याय क्रमांक 3 मध्ये बघितलं तर त्याच्या एका साईडला 2 वर्तुळ आणि एका साईडला 3 वर्तुळ आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3. बरोबर आहे सांगितलेलं तिनं. इथं बघा, एक वर्तुळाच्या लगत 3 आणि 2 वर्तुळ आहेत आणि बाकी ठिकाणी बघा एका वर्तुळाच्या लगत किती आहेत? इथं 4 आहेत, इथं 2 आहेत. सगळ्या पर्यायामध्ये एक वर्तुळाच्या लगत 2, 4 अशी वर्तुळांची संख्या आहे. ठीक आहे. प्रश्न 61वा. पर्याय क्रमांक 2. आकृतीवरून अजून एक पर्याय क्रमांक 2 पण निघू शकतो. सर पर्याय क्रमांक 2 ही येतंय. सर पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. कोण सांगते पर्याय क्रमांक 2 का? पर्याय क्रमांक 2. 60चं उत्तर पर्याय क्रमांक 2 पण येऊ शकतं. बरं, ठीक आहे. तुम्हाला जर 2 वाटत असेल तर तुम्ही उत्तरपत्रिका ज्यावेळेस अंतरिम उत्तर सूची येते त्यावेळेस तुम्ही MSc ला मुख्याध्यापकाच्या सहीनं ऑब्जेक्शन घेऊ शकता. आमचं पर्याय क्रमांक 2 पण बरोबर का आहे. आता त्यांनी 3 दिले त्यामुळे आपण 3 गृहीत धरूया. चला, आता पुढच्या प्रश्नाकडे लक्ष केंद्रित करा. प्रश्न क्रमांक 61. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 सर. कोण सांगते पर्याय क्रमांक 2. समृद्धी भोसले. हा, समृद्धी भोसले सांगते. सांग. हा, समृद्धी सांग. तर जो भरीव गोल दिलाय तो या उजव्या साईडला डाव्या साईडला दिलाय आणि पर्याय क्रमांक 2 मध्ये तो उजव्या साईडला दिलाय, म्हणून पर्याय क्रमांक 2. बरोबर आहे. भरीव एक गोल आणि भरीव 2 गोल यांची जी दिशा आहे ती बघा कशी आहे. पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये सेम आहे आणि दुसऱ्या आकृतीमध्ये त्यांची दिशा ही वेगळी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 62. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. सर मी सांगू का? अर्जुन देशमुख. हा, कोण सांगते याचं स्पष्टीकरण? श्रेया जमदाडे. तुम्ही एका वेळेस दोघं बोलल्यानंतर कोणाचाच आवाज मला येत नाही. श्रेया जमदाडे. आर्यन हा, हुलगे. सांग श्रेया. श्रेया सांग. 2 आकृत्या एकात एक गुंतल्यानंतर जी आकृती आहे ना तीच बनतीये. असं 3 पर्याय बनते, पण ते पर्याय क्रमांक 3 मध्ये तसं बनत नाहीये. 4 मध्ये आता इथं कसा त्रिकोणच तयार झालाय की नाही.
इथं चौकोन तयार झाला. आता ही आकृती षटकोनाची आहे, ही आकृती षटकोनाची आहे. मात्र त्या दोघांना तयार झालेली आकृती चौकोनी दिसते की. हम्म आता इथं मात्र त्रिकोण दिसतोय. नाही, पर्याय क्रमांक 3 पण तसं बरोबर वाटतंय, परंतु त्यांनी जी अंतिम उत्तर सूची दिली आहे त्यामध्ये त्यांनी 2 का दिले मला समजत नाही. बरं ठीक आहे, नेक्स्ट. 16-17ची प्रश्नपत्रिका तुमच्या पुढे मी शेअर करतोय बघा. 16-17ची प्रश्न 8वा पहा. सर पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक नाही 2. उत्तर. पर्याय क्रमांक 3. क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. क्रमांक 3. बघा, पर्याय क्रमांक 3 ही जी अर्धी वाट आहे का नाही, याचं बाहेर तोंड आहे आणि काही अर्ध्या वाटीचं आत तोंड आहे. आता बाहेर तोंड असणाऱ्या अर्ध्या वाट्या मोजा. इथं 1 आहे आणि इथं 1 आहे, म्हणजे या आकृतीमध्ये 2च आहेत. इथं 1 आहे, इथं 1 आहे, म्हणजे इथं पण 2च आहेत. इथं बाहेर तोंड असणाऱ्या अर्ध्या वाट्या 1, इथं 2 आणि इथं 3, म्हणजे 3 आहेत इथं. आणि इथं बघा 1, 2, 2. म्हणजे बाहेर तोंड असणाऱ्या जर अर्ध्या वाट्या पाहिल्या तर पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये 2 आहेत, फक्त तिसऱ्या आकृतीमध्ये 3 आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 वेगळा निघतोय. ठीक आहे. प्रश्न 9वा बघूया कोण सांगते याचं उत्तर. पर्याय क्रमांक 4 अक्षदा पिसाळ. पर्याय 4. पर्याय क्रमांक 4. हा, आता अक्षदा पिसाळनं नाव अगोदर सांगितलं. अक्षदा स्पष्टीकरण सांगेल. सांगा अक्षदा पिसाळ. सर, जर पहिली आकृती बघितली तर त्यात जे रेषाखंड पाडले ते इकडच्या साईडला आहेत, आणि सेम तशात पर्याय क्रमांक 2 आणि 3 मध्ये, मात्र पर्याय क्रमांक 4 मध्ये इकडच्या साईडला रेषाखंड पाडलेत. बरोबर आहे. बघा, हे जे रेषाखंड आहे त्याची दिशा बघा कशी आहे, आणि चौथ्या पर्यायामध्ये दिशा ही वेगळी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4. चला नेक्स्ट. क्रमांक 3. पर्याय 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 क्रमांक 4. पर्याय क्रमांक 3. सर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 4. त्यांनी अंतिम उत्तर सूचीमध्ये त्यांनी पर्याय क्रमांक 2 दिले. सर, सिद्धी सांगू? हा, सिद्धी डोक सांगते. सिद्धी सांगेल. सिद्धी डोक ना? हो सर. हा, सांग सिद्धी, बोल. जर बाकीचे 3 पर्याय बघितले तर कोणतीही 2 चिन्हे समान आहेत, पण पर्याय क्रमांक 2 मध्ये कोणतीच 2 चिन्हे समान नाहीयेत. बरोबर आहे. इथं गुणिले गुणिले समान चिन्ह आहे, इथं पण गुणिले गुणिले समान चिन्ह आहे, इथं उभ्या 2 रेषा समान चिन्ह आहेत. तसं इथं बघा, उभी रेष, अधिक, भरीव गोल आणि गुणिले, 4ही चिन्ह पूर्णपणे वेगळे आहेत. छान. आता हे जे 3 प्रश्न आहेत ते 2017-18च्या परीक्षेतील आहेत. 17-18. प्रश्न क्रमांक 7वा सांगा. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 2. 2 पर्याय बरोबर आहे. कोणी सांगितलं पर्याय क्रमांक 2? समृद्धी भोसले. हा, समृद्धी सांग स्पष्टीकरण याचं. समृद्धी भोसले. सर, जे त्रिकोण आणि आवाज गोल येत दिलाय नाही. त्याच्या विरुद्ध दिशेला ती असं एल सारखं सिम्बॉल दिलंय, आणि पर्याय क्रमांक 2 मध्ये त्रिकोण आणि गोल ज्या दिशेला आहे त्या दिशेला ते सिम्बॉल दिले. म्हणजे हे चिन्ह ना, असं एल सारखं, ह्याची अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनला दिशा दिसते का नाही? ह्याची कशी क्लॉकवाईजला दिसते, याची अँटी क्लॉकवाईज दिसते.
आणि याची अँटी क्लॉकवाईज दिसते. फक्त जो दुसरा पर्याय आहे त्यामधली दिशा जर पाहिली तुम्ही तर ती कशी दिसते? क्लॉकवाईज दिसते. म्हणून पर्याय क्रमांक 2 करेक्ट. पुढचा प्रश्न 8वा. सर पर्याय क्रमांक 3 अनुष्का कसबे. पर्याय क्रमांक 3. सर पर्याय हा अनुष्का कोण? सर कोण अनुष्का सांगते कसबे. तुमचं? हा सांगा अनुष्का कसबे. अनुष्का बोलते ना? बर ठीक आहे. इथे चिन्ह बघा कुठला आहे? इथे वर्तुळ, चौकोन, त्रिकोण. बघा चौकोन, त्रिकोण, वर्तुळ. चौकोन, वर्तुळ, वर्तुळ. म्हणजे ही जी चिन्ह आहेत ह्या भौमितिक आकृत्या आहेत. आणि ह्यातली जर चिन्ह पाहिली तर ही भौमितिक आकृत्या नाहीतच ना. ही चिन्ह पूर्णपणे त्या भौमितिक आकृत्यापेक्षा वेगळे आहेत. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न. 9व्या प्रश्नाचं उत्तर सांगा. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. उत्तर चुकलेलं आहे. दिया काय? पर्याय क्रमांक 3. हा 3 बरोबर आहे. कोण सांगेल एक्सप्लेन करून हे? तुम्ही रेषाखंड मोजा. किती रेषाखंड येतात बघा. 1 2 3 4 5. ह्याच्यामध्ये 5 रेषाखंड आलं. 1 2 3 4 आणि हा 5वा. म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा 5 आलं. ह्याच्यामध्ये बघा 1 2 3 4 आणि हा 5. ह्याच्यामध्ये सुद्धा 5 रेषाखंड आलं. 1 2 3 4 5 आणि 6. ह्याच्यामध्ये 6 आलं. म्हणून पर्याय क्रमांक 3 वेगळा निघतोय. चला 18 19 ची प्रश्नपत्रिका आहे. सर पर्याय क्रमांक 2. नाही. सर पर्याय क्रमांक 3. हा 3 पर्याय बरोबर आहे. क्रमांक 3. कोण? हा नाव सांगा आपलं. हा शितोळे. प्रज्वल शितोळे सांग. 1 आणि 2 आकृतीमध्ये प्लस चिन्हाच्या जवळ गोल आहे, पण तो त्याच्या विरुद्ध दिशेला गुणुलेचं चिन्ह आहे. आणि 2 मध्ये पण तसंच आहे क्रम. आणि 4 मध्ये पण तसंच क्रम आहे. फक्त 3 मध्ये प्लसच्या लय जवळ आलेला आहे गोल. प्लसच्या जवळ गोल आलेला आहे. 3 मध्ये. पाहतो 1 मिनिट. बर ठीक आहे. चला पुढचा प्रश्न 8 सांगा उत्तर. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 8 ला पर्याय 4. कोण सांगेल याचं स्पष्टीकरण? उत्तर बरोबर आहे, फक्त एक्सप्लेन करा. सर श्रेया जमदडे. हा सांग श्रेया. जी मधली आकृती म्हणजे वाय टाईपची आकृती आहे, त्याच्या कोपऱ्यात एल आहे आणि जशी जशी फिरल तसं तसं तो आकृती फिरतीये. पण पर्याय क्रमांक 4 मध्ये त्रिकोण आणि उलट्या एलचं वेगळं झालंय. जागा चेंज ठीक आहे. झाली.
चला पुढचा प्रश्न 9वा. उत्तर सांगा. तास संपायला 15च मिनिटं आहेत. आपल्याकडे प्रश्न अजून भरपूर आहेत, त्यामुळे थोडं स्पीडनं घेऊया. याचं उत्तर अंतिम उत्तर सूचीमध्ये पर्याय क्रमांक 4 आहे. आता थोडं मी फक्त तुम्हाला उत्तर सांगतो. आता हा 19-20 ची प्रश्नपत्रिका आहे. प्रश्न क्रमांक 11. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कोण याचं एक्सप्लेन करेल रे? हा एक भाग मोजा. हा एक आणि इथं 2 भाग आहेत. म्हणजे इथं एकूण 5 भाग आहेत. इथं 1, इथं 1, इथं 2, म्हणजे इथं 4 भाग आहेत बघा. आता इथं 4 आणि हा 1, म्हणजे इथं पण 5 भाग आहेत. इथं 2, हे 2 आणि 2 4 आणि हा 1 5. म्हणजे दुसऱ्या आकृतीमध्ये छायांकित केलेले 4 भाग आपण समजूया, म्हणून पर्याय क्रमांक 2. मला स्पीडनं सांगा. प्रश्न क्रमांक 12चं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. कारण सांगा. अंगोर कोपऱ्यात आहे. हा, हे कारण वर्तुळ आहे का नाही? पर्याय वर्तुळ रेषेलगत आहे. इथं पण वर्तुळ रेषेलगत आहे. इथं पण वर्तुळ रेषेलगत आहे. पण इथं वर्तुळ कुठे आहे? कोपऱ्यात आहे. वर्तुळ कोपऱ्यात असणारा पर्याय क्रमांक 4 आहे. ठीक आहे. त्यातला 13वा प्रश्न, याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. कोण सांगते याचं स्पष्टीकरण तुला? कारण सर बाण जो फिरतोय तो सगळ्यात अँटी क्लॉकवाईज बाण आहेत. हे जो क्लॉकवाईज बाण आहेत. हे बाण बघायचं का? हे बाण कसा आहे? क्लॉकवाईज आहे. हा अँटी क्लॉकवाईज आहे. हा पण अँटी क्लॉकवाईज आहे आणि हा पण अँटी क्लॉकवाईज आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. चला पुढची प्रश्नपत्रिका 20-21 ची प्रश्नपत्रिका आहे. पर्याय क्रमांक 3. क्रमांक 2. बरोबर. 3. पर्याय क्रमांक 3. 45 सांगा. 45. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. कारण इथं वर्तुळाची संख्या मोजली तर 3 आहे बघा. इथं वर्तुळ 2च आहेत. इथं पण वर्तुळ 3 आहेत. इथं पण वर्तुळ 3 आहेत. 2 वर्तुळ असणारा पर्याय क्रमांक 2. चला पुढचं 46. पर्याय क्रमांक 3. सर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. बाणासमोर आता बाणासमोर एक कोपरा सोडला का नाही की असं सिम्बॉल आहे बघा. इथं बाणासमोर एक कोपरा सोडला की पुढं असं सिम्बॉल आहे. आता इथं बघा, बाणाच्या इथं पण बघा, अशी जर आकृती काढली तर बाणासमोरचा हा कोपरा सोडला की पुन्हा असं सिम्बॉल आहे. मात्र ह्या आकृतीमध्ये अशा प्रकारचं बाणानंतर एक कोपरा सोडून सिम्बॉल दिलं नाही. बाणानंतर लगेचच कोपऱ्यामध्ये ते सिम्बॉल दिले. ठीक आहे. 21-22 ची प्रश्नपत्रिका तुम्हाला शेअर केली बघा. 21-22. आता ही जी आकृती आहे ती पर्याय क्रमांक 1 सर. पर्याय क्रमांक 1. प्रतिगती गट आहे. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 3. बघा, ह्या 5व्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. कोण सांगते याचं स्पष्टीकरण रे मला? सर याचं उत्तर तो जो गोलाचा बाण आहे तो खालच्या साईडला सगळ्या ह्याच्यामध्ये सर अक्षदा पिसा. हा सांगा अक्षदा. सर जर तो बाण बघितला तर बाणाच्या शेजारी तो स्टार आहे आणि जर बाकीच्या पर्यायात बघितलं तर बाणाच्या शेवटच्या टोकाला तो स्टार आहे, म्हणजे जवळ आहे. बरोबर आहे. हे बाण
आणि हा स्टार जवळ नाही. इथं हा बाण आणि हा स्टार जवळ नाही. हा स्टार आणि हा बाण जवळ नाही. इथं स्टार आणि बाण जवळ आहे म्हणून पर्याय क्रमांक 1. बरं ठीक आहे. चला पुढं. सर पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक पर्याय 1. क्रमांक 3. सर पर्याय क्रमांक 3. सर पर्याय हा, क्रमांक कोण 3 सांगेल? रुद्र शिंदे. कोण सांगते? रुद्र शिंदे. हा, रुद्र शिंदे सांगतोय. बाकीच्यांना म्यूट व्हा. रुद्र शिंदे सांग फास्ट मध्ये. हा सर, तो एक सारखा वरचा जो आहे ना सिम्बॉल, तो सिम्बॉल हे ना? आहे ना, हा, तर तो सिम्बॉल एक सारखा आहे, परंतु पर्याय क्रमांक 3 मध्ये त्याच्या आरशातील प्रतिमा दिलेली आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आहे. करेक्ट. नेक्स्ट 7वा प्रश्न. पर्याय क्रमांक 4. अनुष्का कुशबाई. स्वरांजली आणि पर्याय क्रमांक 3. स्वरांजली कसबे सांग. सर स्वरांजली खा. कोण सांगते स्पष्टीकरणाचं? स्वरांजली खबरदार. आता ही दिशा पहा, अँटी क्लॉकवाईज आहे का नाही? ही दिशा पण कशी आहे? अँटी क्लॉकवाईज आहे. ही पण दिशा कशी आहे? अँटी क्लॉकवाईज आहे. सगळ्याच अँटी क्लॉकवाईज आहेत का? एकच मिनिट मला पाहू द्या. ही अँटी क्लॉकवाईज आहे. ही पण अँटी क्लॉकवाईज, ही पण अँटी क्लॉकवाईज. हा, ही क्लॉकवाईज आहे की रे इथं. बघ ही दिशा. बाणाची दिशा पहिल्या 3 पर्यायामध्ये प्रतिघटिवत आहे. फक्त 4थ्या पर्यायामध्ये घटिवत आहे म्हणून पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. 23-24 ची प्रश्नपत्रिका ओपन केली बघा. नाही, 22-23 आहे. 22-23. सर पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. हा, कोण सांगते याचं स्पष्टीकरण? रुद्र शिंदे. समृद्धी भोसले. दिया गायकवाड. नवीन विद्यार्थ्यांना आपण चान्स देऊया जे अजून बोललेच नाही. समृद्धी भोसले सांग. चल समृद्धी फास्ट मध्ये सांग. सर प्रत्येक ह्याच्यामध्ये बाणाच्या विरुद्ध ए दिला आहे आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये बाणाच्या बाजूला ए दिला आहे म्हणून पर्याय क्रमांक 4. बाणाच्या विरुद्ध दिशेला ए दिलेला आहे. बाणाच्या, बर ठीक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4. चला पुढं 23 प्रश्न क्रमांक. पर्याय पर्याय क्रमांक 4. क्रमांक 4 अक्षदा पिसाळ. सर पर्याय क्रमांक 4. अक्षता पिसाळ सांग. सर जर बाकीचे 3 जर पर्याय बघितले तर ते असं म्हणजे आकृतीच्या डायरेक्ट शेजारी सगळ्या आकृतीत आयत आहे पण 4थ्या आकृतीत गोल आहे. हा, इथं बघा आयत आहे, इथं काय आहे? गोल आहे म्हणून पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. प्रश्न 24वा. पर्याय क्रमांक 1. बरोबर. पर्याय क्रमांक 1. कोण करेल याचं एक्सप्लेन चला. आत सगळे षटकोनच आपल्याला दिसतोय का नाही? फक्त बाहेर त्या कोपऱ्यावरच्या ज्या डायग्राम आहेत त्याचं ऑब्झर्वेशन करा थोडं. आता ही डायग्राम जर गटिवत घड्याळाच्या काट्या दिशेने फिरवली बघा, आहे का? त्या कोपऱ्यातून ह्या कोपऱ्यात आली, त्या कोपऱ्यातून ह्या कोपऱ्यात आली. ही आकृती ही तर कशी पाहिजे होती बघा.
अशी पाहिजे होती ना? नाही सर. मग दुसरं काय निघतोय ऑप्शन बघा मग. सर तर खालची ठीक आहे, आकृती आपण चुकली. 24 ला उत्तर पर्याय क्रमांक 1च दिले. आता ही आकृती गतिमान दिशेने फिरवली, बरोबर ह्या कोपऱ्यात आली, पुन्हा ह्या कोपऱ्यात आली, ह्या कोपऱ्यात आली, म्हणजे ह्याची रचना बरोबर आहे. सर त्या आकृती खालची आकृती चुकली. खालची आकृती चुकली. हा, त्या बरं त्या ठीक आहे. आकृतीचं प्रतिघटवात नाहीये, बाकी सगळ्या आकृती प्रतिघटवात फिरतायत. बरं ठीक आहे. चला नेक्स्ट. सर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 1 सर. सर पर्याय क्रमांक 1. दिया गायकवाड सांगू. दिया गायकवाड सांगू. बाणाची दिशा दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या ऑप्शन मध्ये वरच्या दिशेने आहे. पहिल्या आकृतीत खालच्या दिशेने, म्हणून पर्याय क्रमांक 1. याच सांगा. सर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. गतिमान दिशेने फिरवलंय का नाही, म्हणजे हे कसं पाहिजे तर वर पाहिजे होतं का नाही? ठीक आहे. 14व्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 यशोदीप सुपनेकर. कोण सांगतं याचं उदाहरण? ही दिशा सर बघा, यशोदीप सुपनेकर. क्लॉकवाईज. तिथं पण क्लॉकवाईज आहे ना? शेवटच्या तिथं पण पर्यायात अँटी क्लॉकवाईज आहे. क्लॉकवाईज. सर बाणाची दिशा शेवटच्या पर्यायात प्रतिघटवात आहे. हा बरोबर. आता काय करूया, शेवटचं 2 प्रश्न आपल्याला बाकी आहेत फक्त, बरं का. आता आपण पोल घेऊया. आता ह्या 43 साठी पोल मी घेतोय बघा. फक्त 30 सेकंद वेळ देतोय मी, बघूया. ठीक आहे. 47 पैकी 39 विद्यार्थ्यांना उत्तर सबमिट केलं. फक्त 17 विद्यार्थ्यांचं करेक्ट आन्सर आहे. पहा बघूया आपण. प्रज्वल शितोळे, स्वरांजली जाधव, आराध्या शिंदे, सोहम कदम, शिवम शिंदे, सिद्धी ढोक, भक्ती शिंदे, समृद्धी भोसले, समृद्धी शिंदे, स्वरा बोराटे, वैष्णवी शहाणे, अर्जुन देशमुख, अनुष्का कसबे, राज रायजादे, यशदीप सुपनेकर, देवराज झेंडे आणि अथर्व गोरे. एवढ्यांचं बरोबर आहे. तुम्ही फक्त काय करायला पाहिजे, हे ऑब्झर्वेशन करा. आता हे 45 अंशातून रोटेट झालं क्लॉकवाईज डायरेक्शन. पुन्हा हे 45 अंशातून रोटेट झालं, म्हणजे ते असं पाहिजे होतं इथं. मग इथं नेमकं ते चिन्ह विरुद्ध आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 वेगळा निघत होता. पहा समजलं ना तुम्हाला हे? हॅलो, पर्याय क्रमांक 4 वेगळा निघाला. हो सर. हा, आता शेवटच्या गणितासाठी मी पोल घेतोय. शेवटचं गणित आहे, हे झाल्यानंतर आपण बासच करणार आहोत. प्रश्न क्रमांक 24 साठी पोल चालू करतोय आपण. याला पण आपण 30 सेकंद वेळ देऊया. ठीक आहे. 26 जणांचं करेक्ट आन्सर आहे बघा.
44 विद्यार्थ्यांना उत्तर सबमिट केलं होतं. प्रत्यक्ष विद्यार्थी प्रेझेंट 47 होते. स्वरांजली खाबाले, श्रवण क्षीरसागर, योगेश सातवर, राज रायजादे, अनुज नागेश भुजबळ, सिद्धी ढोक, शिवम शिंदे, यशोदीप सुपणेकर, मयुरी कोळी, प्रज्वल शितोळे, श्रेया जमदाडे, समृद्धी शिंदे, अनुष्का कसबे, मधुरा चव्हाण, श्रुती चव्हाण, प्रसन्न महामुने, रुद्र शिंदे, पूर्वी पाटील, आराध्या शिंदे, रोहन गोरे, साने आतार, समृद्धी भोसले, अथर्व गोरे, रिया जगदाळे, चैतन्य कुलकर्णी आणि स्वरा बोराटे. ठीक आहे. याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. कोण सांगेल याचं स्पष्टीकरण मला? चला, शेवटचा प्रश्न आहे. स्वरांजली खबाले. हा, स्वरांजली खबाले सांगते. स्वरांजली सांग. सर, ज्या आडव्या आकृत्या आहेत त्यातली पहिली आकृतीची आरशातली प्रतिमा समोर आहे आणि वरच्या आकृतीची पाण्यातली प्रतिमा खाली आहे. तसं सगळ्या आकृत्यांमध्ये आहे, पण पर्याय क्रमांक 2 मध्ये तसं नाहीये. पर्याय क्रमांक 2 मध्ये एम ची पाण्यातली प्रतिमा दिली आहे, त्यामुळे तो पर्याय चुकीचा आहे. म्हणजे आडव्या आकृती काय आहेत? मिरर इमेज. हा आणि उभ्या ज्या आकृत्या आहेत त्या वॉटर इमेज. हा बर, ठीक आहे. मग दुसऱ्या आकृतीमध्ये ही कसली इमेज आहे? आडवी आहे ती दिले. वॉटर इमेज आहे आणि ही पण वॉटर इमेज. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीनं आज आपण 2010-11 सालापासून 2024-25 सालापर्यंत विसंगत आकृती ओळखा हा प्रश्न प्रकार पाहिलेला आहे. आपण ज्यावेळेस तास चालू केलं त्यावेळेस विसंगत संख्या ओळखा, वर्णमालेतील विसंगत पद ओळखा हा भाग पाहिला होता. फक्त आपलं त्यावेळेस आकृतीचा प्रश्न मी मागे ठेवलं होतं आणि ते आकृतीचा प्रश्न सुद्धा आज आपण कव्हर करतोय. आता उद्या प्रश्नचिन्हाच्या जागची आकृती शोधणे, त्यानंतर दुसऱ्या दिवशी समसंबंधातली आकृती शोधणे, असं 3 दिवस आपण आकृतीसाठी घालवतोय आणि त्यानंतर कूट प्रश्नासाठी 1-2 दिवस घालवूया. म्हणजे आपलं हा सिलेबस पूर्ण होईल. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला एक मी प्रश्नपत्रिका ग्रुपवर टाकतो. आता आपण लांब असल्यामुळं तुम्ही त्याची पीडीएफ, त्या पीडीएफची प्रिंट काढा आणि वेळ लावून 1.5 तास बसा. 1.5 तासामध्ये सोडवा. 1.5 तास झाल्यानंतर मी तुम्हाला एक ग्रुपवर त्याची उत्तर सूची पाठवतो. त्यावरून तुम्ही चेक करून मला ग्रुपवर मार्क पाठवायचे. हे काम 5 दिवसानं करायचं. आता सध्या फक्त मागं आपल्या ज्या नोट्स लिहून घेतलेल्या आहेत त्याचा वारंवार अभ्यास ठेवा. ठीक आहे. आता आजची जी चाचणी आहे ती मी मगाशीच टाकलेली आहे चाचणी, आहे की नाही? त्यामुळे ती चाचणी गणित सायन्सची जी आहे ती पण सॉल्व्ह करा. ग्रुपवर मी अगोदरच टाकलेली आहे. आणि आता या सगळा अभ्यास एवढा करणं तुम्हाला शक्य आहे का रे? आज भरपूर आपण प्रश्न पाहिलं. एवढ्या आकृत्या काढणं इम्पॉसिबल आहे. परंतु एक ठराविक 10 तरी आकृत्या काढून मला ग्रुपवर पाठवा. यातल्या तुम्हाला ज्या सोप्या वाटतील अशा 10 आकृत्या काढून मला पाठवा ग्रुपवर. बस करूया. ओके बाय. ओके बाय. बाय सर, बाय बाय.